15 एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तिकडं कोकणामध्ये ना एक मामा काणे नावाचं एक हॉटेल होतं. मामा काणे स्वतःच होते, त्यांचं हॉटेल होतं. मग कोणी म्हणायचं मामा काणेंचं हॉटेल म्हणायचं. आणि मग तिथं ना मामा काणे यांचं हॉटेल म्हणलं की तिथं नियम फार होते असे, की पहिला नियम तर हा होता की ताटात हात अजिबात धुवायचा नाही. त्याने लिहूनच ठेवलं होतं असं, की ताटात हात धुवू नये, हात धुण्याची जागा, तोंड धुताना खाकरून खाकरून धुवायचं नाही, एका ताटात एकच जण जेवायचं, जेवताना आजूबाजूच्या व्यक्तीला बोलायचं नाही, आवाज तोंडाचा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे नियम लावलेले सगळीकडं. मामा काणे यांचं हॉटेल एकदम प्रसिद्ध होतं. आणि काय आता 10-15 वर्षापूर्वी आमचं गणी एकदा गेलो तिकडं कोकणात, आणि मग गेलो ते जेवायला मामा काणेच्या हॉटेलमध्ये. तिथं जेवण वगैरे केलं आणि मग जेवण पोटभर झाल्यानंतर मग हा हात धुवायला लगेच आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ग्लास घेतला आणि हात धुवायला सुरुवात केली. आता हात धुणार एवढ्यात काउंटरवरून लगेच मामा काणेंनी बघितलं आणि तिथून ओरडले, "ओ थांबा थांबा थांबा" म्हणाले. हात थांबा म्हणेपर्यंत हात धुतला अर्धा ह्यानं. मग आता काय बोलणार, मामा काणे थांबले. अहो वाचलं नाही का हे इथं ताटात हात धुवू नये म्हणून लिहिलेलं आहे ते? असं करता का कुठं? मुंबईला वगैरे कधी गेला होतात काय? आम्हाला गेलो होतो. तिथं मोठ्या हॉटेलात गेला होतात काय? हो मोठ्या हॉटेलात गेलो होतो. मग तिथं पण असंच ताटात हात धुतलं काय? हो म्हणतो, ताटात हात धुतलं तिथं पण. मग काय बोलले ते? काय बोलणार म्हणतो? ते म्हणाले की ताटात हात धुवायला हे काय मामा काणेंचं हॉटेल आहे का?